या शेडमध्ये माशाचा विषय काय नेमका आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना, आज सांगतो बरं काय. नमस्कार, मी हरिओ म्हणा. आपली तुती ना आता कट केली डोक्यावर आले बरं. कसा विषय मग सगळ्यात आधी ना शेडच्या साईडचे पडदे ना ते वरती करून घेतले, म्हणजे आतमध्ये उजाड होईल ना. हे सगळं ना याच्यासाठी करावं लागतं, कारण की टेम्परेचर सगळं मेंटेन राहील म्हणून. सगळ्या गोष्टी ना ते टेम्परेचर थोडं जर हल्लं का लगे आळ्याचं बिमार पडून जातं सगळ्या. आणि मेन म्हटलं ना ह्या माशाचा विषय बरं, त्या माशाना शेडमध्ये एकच माशी आलती, पण त्याच्यावर लय मोठ्या तयार झाल्या ना आता शेडमध्ये बरं सध्या. त्याच्यामुळे माशाच्या फ्लेवर आपण हे लावलं बरं, म्हणजे याच्यावर माशी बसली कधी चिटकून जाते. आता माशाचं नाही म्हणता लय अवघड झालं बरं, म्हणजे माशीला जवळपास 25-30 आळ्या डसतील, त्या आळ्या ना ज्या मरून जातात डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण ही बॅट ठेवलेली, म्हणजे माशी दिसली का लगे मारून टाकायची, म्हणजे 0 मिनिटात तर 3 माशाचा आपण डायरेक्ट विषय संपला होता. आता ह्या आळ्याचं ना आपण सगळं वातावरण वगैरे सगळं चांगलं ठेवलं बरं. जसं वातावरण चांगलं राहतं ना तसं आळ्या पाला खात्या, जसं जसं पाला खात्या ना तसं तसं मोठ्या होतात. एवढं दिसतो राहिल्या, मी तुम्हाला नंतर दाखवतो किती मोठ्या होत्या त्या. आता आपल्याकडनं एक गाय पण आहे बरं, मी तुम्हाला पाठीमागं म्हटलं होतं ना आपली जी, तर तिला बाहेर काढून घेतलं आणि बाहेर इथं बांधलं. आमचे सरकार म्हणे गावाला पाणी भरायचं आहे, म्हटलं उद्या भरतो.